हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरे विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, हरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारून आता चल। किती झालंय? ह्याच्यात सगळे शंकाच आहेत आणि उत्तरच आहे. हे 15वा संपलाय, हा 16वा चालू. विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 16वा. सोळाव्या परिच्छेदाचं असं नाव आहे, प्रसंग विशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. अन्यथा ख्यातीचा प्रसंग विशेषी,
प्रसंग आला तर, विशेष करून प्रसंग आला तर, काम पडलं तर, नाहीतर काही गरज नाही. कशाची? अन्यथा ख्याती मानण्याची. असा हेडिंगाचा अर्थ आहे. आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये मात्र अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागेल. उत्पत्तीमध्ये आणि जिथं उत्पत्ती होत नाही पण प्रतीती येते, उत्पत्ती न होता प्रतीती येते, तिथं अन्यथा ख्याती मानायची. असं वेदांतीही मानतात. का मानतात? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जे गुळानच मरायले त्याला एक द्यायची काय गरज आहे? गुळानच जर मरत असेल त्याला एक देण्याची काय खटपट करायची गरज नाही. मग अन्यथा ख्याती हे काय आहे? गुळ. अन्यथा ख्याती गुळ आहे. तिथं अनिर्वचनीय ख्याती मानायची काही गरज नाही. पण कुठे? जिथं पदार्थ उत्पन्न न होता केवळ प्रतीती येते, अन्य रूपाने अन्याचं ज्ञान होते, त्या ठिकाणी कोणची ख्याती मानायची? अन्यथा ख्याती. म्हणून या प्रसंगामध्ये सिद्धांत मत सांगितलं आहे. कारण त्यानं नाना प्रकारच्या त्याच्या ज्या योजना आहेत त्याच्या मताच्या, त्या मताच्या योजना त्यानं मांडल्या. कोणत्या मताच्या त्याने योजना मांडल्या? अन्यथा ख्याती स्वीकारायला तुम्हाला काय न झालं? कारण अन्यथा ख्यातीचा स्वीकार वेदांत मतामध्ये केलेला आहे. कुठे केलं? तो प्रसंग कसा आहे? ज्या वेळेस जास्वंदीच्या फुलावर जर काचेचा गोळा ठेवला किंवा लाल भडक कपड्यावर जर काचेचा गोळा ठेवला तर त्या काचेच्या गोळ्यामध्ये, काचेचा गोळा आता शुभ्र आहे, पांढरा शुभ्र आहे, पण तो जर काचेचा गोळा त्या तांबड्या रंगाच्या कापडावर जर ठेवला, किंवा जास्वंदीचं फुल हे लाल असतंय, किंवा जपा कुसुम म्हटले का, हा, तर ते लाल रंगाचं असतंय, मग त्याच्याऐवजी आपण कापड घेऊ. त्याच्यावर जर ठेवला तर तो काचेचा गोळा शुभ्र असताना सुद्धा लाल दिसतो. मग त्या ठिकाणी तो काचेचा गोळा प्रत्यक्षदर्शनी लाल दिसतोय. मग ती लालिमा, त्या गोळ्यामधली जी लालिमा आहे ती कुणाची? ती त्या गोळ्याची आहे का काचाची आहे का त्या? मग ज्या अर्थी तो काच उचलून बाजूला घेतला की पांढरा दिसतो आणि फडक्यावर ठेवला की लाल दिसतो, त्या अर्थी तिथले तिथंच तो भ्रम निवृत्त होतो, हे का नाही? तिथले तिथंच. मग त्या भ्रमामध्ये अनिर्वचनीय ख्याती करण्याची इतकी काही आवश्यकता नाही. हे गोळ्यावर सुद्धा भागत आहे, ऑपरेशन करायची गरज नाही. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती मानावी, अन्यथा ख्यातीचा स्वीकार त्या ठिकाणी करावा. मग शिष्याला वाटलं वेदांती असं सांगायलेत, इथं अन्यथा ख्यातीचा स्वीकार करावा. मग तो लगेच गुरुजीला म्हणतो, गुरुजी
वेदांत मतामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला आहे. अरे पण केला कुठं? सर्व ठिकाणी केला का? मग जर खोडावर जर पुरुष समजा भासला, खोडावर पुरुष जर भासला, त्या ठिकाणी अन्यथा ख्याती करून भागतं का? त्या ठिकाणी पुरुष हा व्यावहारिक आहे की नाही? आणि ते खोड पुरुष हा कसा आहे? पुरुष खोडावर भासायलाय का खोड पुरुषावर भासायलंय? पुरुष खोडावर भासायला, मग पुरुष तिथं प्रातिभाषिक आहे. भ्रमित पदार्थ पुरुष आहे आणि तो व्यावहारिक आहे. पुरुष हा प्रातिभाषिक उत्पन्न व्हायला आहे, पण तो कुठलचा आहे? हा. आणि खोड व्यावहारिक सत्तेतलंच आहे का नाही? पण त्या खोडाचं त्या ठिकाणी अज्ञान आहे. खोडाचं अज्ञान आहे, खोडाचं ज्ञान नाही. आणि मग त्याच्याच अज्ञानाच्या क्षोभानं पुरुषाची उत्पत्ती व्हायली तिथं. मग ती पुरुषाची उत्पत्ती स्फटिकामध्ये येणाऱ्या कापडाचा लाल रंगासारखी आहे का? कारण हा पुरुष व्यावहारिक सत्तेतला उत्पन्न व्हायलाय. तिथे रंग व्यावहारिक सत्तेतला आहे का? मग अन्यथा ख्याती कुठे मानावी आणि कुठे मानू नये हे वेदांतांनी सांगितलंय. पण मानाच असंही सांगितलं नाही. मानावीच लागते अन्यथा ख्याती अशी काही आवश्यकता नाही. पण जर कोणी म्हणूच लागलं का हो मग इथं अन्यथा हो आहे ना, तसं तर सर्वच ख्यात्याचा सर्वच प्रमाणांचा वेदांती स्वीकार करतात, दूर लोटीत नाहीत. पण सिद्धांत मतात त्यांना जवळ करीत नाहीत. सिद्धांत मत सांगत असताना त्याला जवळ अजिबात जवळ येऊ देत नाही. जसं पूर्वमीमांसा शास्त्राला दूर लोटीत नाहीत पण जवळ बी करीत नाही. मग याचा अर्थ काय समजायचा? कामापुरतं पूर्वमीमांसा शास्त्र मानायचं. मग कोण्या कामापुरतं? अंतःकरण शुद्धीपुरतं. त्याच्यात फल काय आहे? मग कामापुरतं. अंतःकरण शुद्ध झालं तरी पण पूर्वमीमांसा शास्त्रावरच बसायचं आणि मग वेदांत शास्त्र कधी शिकायचं? मग कामापुरतं स्वीकार करतात वेदांत. तशी अन्यथा ख्याती ही कामापुरती स्वीकारतात. सुरुवातीला नाही, अभय जग देवानच केलंय. पूर्वमीमांसा शास्त्र काय म्हणतंय? देवानच केलंय म्हणतंय का नाही? जग मला जन्म कोणी द्याला? देवानच द्याला, है का नाही? मग देव मेल्यावर तुम्हाला काय करेल त्याच्याच हातात आहे. काय करेल तर सगळं देवावर तो सोपून देतो का नाही? पण वेदांत शास्त्राला हे मान्य आहे का? तिथं वेदांत शास्त्रामध्ये देव निर्गुण आणि निराकार आहे आणि त्याच्या ठिकाणी विकार होत नाहीत. मग विकारच होत नाही तर जगताची उत्पत्ती त्याच्याकडून कशी होईल? म्हणून वेदांत मतामध्ये कोणत्याही ख्यातीचा स्वीकार करत नाही, अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करतात. म्हणून
तो गुरुजींना शेवटी म्हणाला होता काल, येथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानली आहे. कोठे? जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये, जास्वंतीच्या दृष्टांतामध्ये. याकरता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार नाही, असं तो गुरुजीला शेवटी काल म्हणाला होता. गुरुजी, जर अन्यथा ख्यातीचा जर आपण स्वीकार केला तर अनिर्वचनीय ख्याती मानण्याची काही आवश्यकता नाही. मग अनिर्वचनीय ख्यातीचा अंगीकार करा. आणि सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानलेली आहे. सिद्धांत मतात ही अन्यथा ख्याती मानलेली आहे. याकरता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मला अगोदरपासूनच वाटत होते. कधीपासून? अगोदर म्हणजे कधी? त्याच्या बंधूला सांगतात. हा, तुम्ही ज्या वेळेस त्यांना सांगत होतात त्यावेळेस सुद्धा मला वाटत होतं अनिर्वचनीय ख्याती मानण्याची काही आवश्यकता नाही, पण मी काय बोललो नाही. पण आता मला तो आपण उपदेश करत आहात म्हणून मला आता म्हणावंसं वाटलं. म्हणजे मला प्रथम पासूनच वाटत होतं, आता त्याला प्रथम पासूनच वाटायलंय. जगातल्या जीवाला कधीपासून वाटतंय अन्यथा ख्याती? प्रथम पासूनच जगाला सुद्धा तसंच आहे. अन्यथा ख्यातीवर त्यांनी या जगताची उत्पत्ती, देवच होतंय जग. जग कोण होतंय? देवच, असं ते मानतात. देवच जग आहे असं मानित नाही. तेच होतंय, तेच करतंय, त्याच्याच हातात आहे. पण हे सर्व अज्ञानात बोलतात. हे जर समजा ज्ञानजन्य संस्कार घेऊन जर बोललं तर थोडस शास्त्रात आल्यासारखं वाटतं. पण तो अज्ञानात हे कथन करतो म्हणून ते त्याच्या बोलण्याला किंमत नाही, है का नाही? म्हणून प्रसंग विशेषी गुरुजींनी, कारण तो मानीच ना निर्वचनीय ख्याती, मग काही अंशी थोडस ढिल्ल करून एक पायरी खाली उतरून गुरुजी म्हणतात, सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वतः त्याग केलेला नाही. अन्यथा ख्यातीचा सर्व त्याग आहे असं तू मानू नकोस. कुठं त्याग नाही? सिद्धांत मतामध्ये. तिला एकदम दूरच लोटलंय असं नाही, मानली कुठं कुठं, पण प्रसंग आला तसा तर. आणि मग जर प्रसंगच नाही आला तर मात्र मग मानायची काय आवश्यकता नाही. जपा कुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर काचेचा स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये जो रक्ततेचा म्हणजेच लालपणा, जो काही प्रतीती येते, तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीतीत होतो,
म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. तिथे नवीन दुसरा रंग मानण्याची आवश्यकता नाही. याकरता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार केलेला आहे. म्हणून सुक्तीचे ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून, आता त्याला अन्यथा ख्याती कुठे मांडली म्हणले आम्ही? जपाकुसुमाच्या दृष्टांतामध्ये, हे का नाही? परंतु म्हणतात ते तिथं मानली. परंतु जर सुक्तीच्या ठिकाणी, शिंपल्याच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून, तिथं व्यावहारिक रजताचा संबंध आहे का? कारण व्यावहारिक चांदी तिथं नाहीच. ते कुठे आहे? दुकानात. त्या शिंपल्याच्या तिथं आहे का जवळपास कुठं? मग ते काचेच्या जवळ तांबडेपणा आहे का नाही? मग एकदम संबंध दोन्हीचा जिथं झालेला आहे आणि तिथं जर भ्रांती होत असेल संबंधामुळं, तर त्या ठिकाणी अन्यताचा स्वीकार, अन्यथा ख्यातीचा स्वीकार करावा. पण जर सुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम होत असेल तर रजत हे व्यावहारिक आहे आणि त्याचा संबंधही नाही. मग त्या ठिकाणी जी रजताची प्रतीती येते सुक्तीच्या ठिकाणी, तिथं अन्यथा ख्याती मानून चालतं का रे? म्हणून तिथं अनिर्वचनीय ख्यातीच रजत मानावं लागतं, है का नाही? मग त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही, दुसरा विलाज नाही. म्हणून त्या ठिकाणी अनिर्वचनीयच ख्याती मानावी लागते. तेथे अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता आहे, मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी स्वप्न कसं आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रतीतीला येते का नाही? कधी? स्वप्नात. हा, ना तर होळ होईल ना. स्वप्नामध्ये स्वप्न हे सत्यच वाटतं. म्हणजे स्वप्नामध्ये, स्वप्न पदार्थामध्ये जी सत्यता आहे ती सत्यता मिथ्या असताना, स्वप्न मिथ्या असताना सत्य भासतं. ती त्या पदार्थाची आहे का सत्यता? स्वप्नातल्या पदार्थाची जी काय आपल्याला सत्यता प्रतीतीला येते ती सत्यता त्या स्वप्नातल्या पदार्थाची आहे का? अजिबात नाही. कारण स्वप्नच सत्य नाही तर त्याचे पदार्थ कसे स्वप्नातले सत्य मानता येतील? मग त्या पदार्थाच्या ठिकाणी सत्यता नसताना सत्यता भासते. मग ती सत्यता अधिष्ठान ब्रह्माची स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीत होते. ती सत्यता कोणाची आहे? कारण सत्य कोण आहे? आणि मग दुसऱ्याची कशी भासेल? बरं, दुसरा पदार्थ कोणचा सत्य आहे पुन्हा त्याची भासली म्हणायला? नाही. कोणी एखादं म्हणलं तुमच्या ब्रह्माचीच कशावरून दुसऱ्याची कोणाची असली तर अरे दुसरं सत्य नाहीच बाबा, दुसरं सत्य नाहीच. एखादा माणूस जर 2 भाकरी खात असेल आणि तो जर एखाद्या संन्याशाजवळ गेला
आणि त्या संन्याशानं 4 भाकरी केल्या. तर मग तो म्हणतो मनुष्य तर इथं एकच आहे, मग 4 भाकरी कशाला केल्या, मग याला का बायको आहे असं मानायचं का? मग बायको जर माना वाटत असेल तर मग त्याला संन्यासी कसं मानता येईल? हा, मग ब्रह्मासारखं दुसरं एखादं काय असलं असतं तर मग त्या ब्रह्माला सुद्धा ब्रह्म मानता आलं असतं का? कारण काय झालं असतं, सजातीय दोष ब्रह्माच्या ठिकाणी आला असता. त्याच्या जातीसारखं दुसरं ब्रह्म हा सजातीय दोष म्हणायचा आहे का नाही? म्हणून त्याच्या ठिकाणी सजातीय दोष आहे का? विजातीय दोष आहे का? सोगत भेद आहे का? म्हणजे तो भेद रहित आहे. ब्रह्म कसं आहे? भेद रहित, निर्गुण, निराकार, अविकारी, ज्ञान स्वरूप असं ब्रह्म आहे. ज्ञान स्वरूप आहे ते. मग ब्रह्म दुसरं नाही. म्हणून जी सत्यता यायली ती कोणाची आहे? स्वप्नाच्या ठिकाणी ती ब्रह्माची सत्यता आहे का नाही? आत्मा सत्य आहे म्हणून ती आत्म्याची सत्ता आहे. ती सत्यता दिसायली तितकंच बर का, ती आत्म्याची सत्यता आहे. तिथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. आता तिथेही काय करावं लागल? स्वप्नामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला तर काय हरकत नाही. का? कारण ती सत्यता आणि पदार्थ हे दूर आहेत का? त्या कापडावर स्फटिक ठेवल्यासारखंच आहे का नाही? मग त्या ब्रह्मावरच ते स्वप्न आहे का नाही? त्या ब्रह्माच्या ठिकाणी ते पट धरायचा, आत्म्याच्या ठिकाणी लाल कापड धरायचं आणि त्याच्यावर भासायलेलं स्वप्न आहे. आणि काचेचा गोळा म्हणजे अंतःकरण, शुभ्र म्हणजे सत्वगुणी, आणि त्याच्यामध्ये जे काही प्रतिबिंब पडलं आहे ते कोणाचं आहे? अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब कोणाचं आहे? आहे का नाही? म्हणजे आत्म्याचंच आहे ना. साक्षी आत्मा कुटस्थ एक अर्थवाचित. मग त्याच प्रतिबिंब पडले ना अंतःकरणामध्ये. जसा त्या काचेच्या गोळ्यामध्ये कापडाचं प्रतिबिंब पडतंय है का नाही, तसं स्वप्नामध्ये ते जे पदार्थ आहेत ते पदार्थ कशावर भासायलेत? त्या ब्रह्मपटावरच. मग हे जे विश्व निर्माण झालं आहे याला अधिष्ठान कोण आहे? ईश्वपट ब्रह्मद्वारा. ब्रह्म काय आहे? कापड कशानं होत आहे? पट म्हणजे कापड. हे विश्व हे पट आहे, आपल्याला पट म्हणून दिसायले ना हे विश्व. मग ह्या पटाला अधिष्ठान काय? म्हणजे वस्त्राला अधिष्ठान काय? धागा है का नाही? कापूस म्हणलं काय, धागा म्हणला काय, है का नाही? किती सम्यक दृष्टांत आहे. मग जर त्या स्वप्नाच्या ठिकाणी सत्यता प्रतीतीला यायली तर ती सत्यता कोणाची मानायची? मग ब्रह्माची सत्यता आहे. मग वास्तविक विचार केला तर स्वप्नाला सत्यता आहे का? है का नाही? मग स्वप्नात जे काय आत्मा तिथं अधिष्ठान होता ते अधिष्ठान जागृतीत आलं की तिथं अधिष्ठान राहत नाही. स्वप्नात जे अधिष्ठान होतं का ते अधिष्ठान स्वप्नात राहतंय का जागृतीत आल्यावर? मग अधिष्ठान इकडे आल्यावर मग स्वप्न एकटं काय करणार आहे तिथं? खरं कसं ठरण? मग सत्यता वाटत नाही ना स्वप्नाची. म्हणून आपल्याला स्वप्न मिथ्या होतंय, कारण तिथं सत्य असणार
ते इकडं येत आहे ना. त्याच्यामुळं स्वप्न मिथ्या आहे. मग जोपर्यंत तिथं तोवर हा, मग ते जिकडं जाईन तिकडं सत्य. मग ते कुठं बी जाऊ द्या, है की नाही, जिकडं जाईन तिकडं असं. ती जी सत्यता आहे ती आत्म्याची सत्ता आहे. तेथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. म्हणजे स्वप्नात सुद्धा अन्यथा ख्याती मानली तरी चालतंय. परंतु आणखी परंतु अधिष्ठान ब्रह्माचे ठिकाणी, परंतु अधिष्ठान, आता अधिष्ठान काय आहे? ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून, ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ आहेत का? मग त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीतीत होतात. असून प्रतीतीत होतात का नसून प्रतीतीत होतात? मग नसून जर प्रतीतीत होत असतील तर त्या ठिकाणी काय मानावं लागेल? ना अन्यथा ख्याती मानायची का निर्वचनीय ख्याती? पदार्थ नसून प्रतीतीला आलाय. हा, आता दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का? हा, मग नसूनच भासायलाय का नाही ते? मग त्याला अनिर्वचनीय म्हणावं का अन्यथा म्हणावं? हा, पण या ठिकाणी दृष्टांत एकच आहे. पण तो आता स्वप्न हे पदार्थ, स्वप्न हा दृष्टांत, मग त्या ठिकाणी अन्यथा मानून ही भागत आहे. पण अडचण काय येते? अडचण काय म्हणतात पहा. परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नाहीत का आहेत? आता भ्रांती रूप पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी असतो का? उलट अधिष्ठानाचं ज्ञान झालं की ते राहतच नाही. भ्रमरूप पदार्थ, प्रातिभाषिक सत्यातला पदार्थ, अधिष्ठानाचं त्याचं ज्ञान झालं की तो तिथं राहतो का? का नसतोच? मग नसतो पण दिसायलाय, नसतो पण दिसायलाय. फक्त त्याची दिसण्यापुरती सत्ता आहे, त्याची दिसण्यापुरती सत्ता आहे आणि विलक्षण आहे. पदार्थ कसा आहे? सजाती आहे का? ब्रह्मासारखा आहे का तो पदार्थ? त्या पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता आहे, ब्रह्माची पारमार्थिक सत्ता आहे. आणि तो पदार्थ ब्रह्माच्या ठिकाणी नाही. मग ज्याच्या ठिकाणी जे नसतं, ज्याच्या ठिकाणी जे नसतं ते प्रतीतीत जर येत असेल तर त्याला अनिर्वचनीय मिथ्या म्हणल्याशिवाय भागत नाही, है की नाही? कारण सत्ताभेद आहे. सत्ताभेद असल्यावर अनिर्वचनीयच मानावं लागतं. आणि एकाच सत्तेमध्ये जर तसं होत असेल तर अन्यथा मानलं तर, है का नाही? मग मृगजळामध्येही मृगजळाची कोण्या सत्यत आहे? ते व्यावहारिक सत्यतच आहे, है का नाही? मग त्या ठिकाणी अन्यथा मानलं तरी चालतं. मग स्वप्नामध्ये विरोध येतो का नाही? पण स्वप्नात मानलं तरी जमतंय, पण हा विरोध येतो. आम्ही म्हणत नाहीत, जमत नाही आम्ही म्हणत नाहीत. वेदांती म्हणतात स्वप्नामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे,
पण तो केलेला स्वीकार हा शेवटपर्यंत राहत नाही, शेवट करत नाही. पूर्वमीमांसाशास्त्र परोक्ष ज्ञान करून देईल, पण अपरोक्ष करून देत नाही. तसं जे अन्यथा ख्याती जर मानली स्वप्नामध्ये, तर पूर्णता निर्वाह स्वप्नाचा होणारच नाही. कशाचा? त्याच्या ज्ञानाचा, की हे पदार्थ कसा आहे म्हणून. आणि जर समजा स्वप्न पदार्थ नसून प्रतीती होतात, प्रतीतीला येतात, म्हणून त्याच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीच मानली पाहिजे. नसून उत्पन्न व्हायलाय ना तो पदार्थ, ब्रह्मात नाही, है का नाही? मग काचेच्या गोळ्यातला जो काय लाल रंग आहे त्याच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी नाही का लाल रंग? त्याच्या अधिष्ठानाच्या, कोणाच्या? त्या स्फटिकाच्या अधिष्ठानाचा. स्फटिकाचं अधिष्ठान त्या रंगाचं काय आहे? स्फटिकातल्या रंगाचं अधिष्ठान लाल फडक आहे का नाही? आणि ते त्याच्या जवळच आहे, आणि त्याचाच रंग त्या गोळ्यामध्ये पडलाय, है का नाही? मग त्या गोळ्यातला जो रंग आहे तो कोणाचा आहे? आहे का नाही? फडक्याचा आहे का नाही? कारण त्या काचेतल्या जो रंग आहे त्या रंगाचा अधिष्ठान फडक्याचा रंग आहे का नाही? मग ते अधिष्ठान जवळच आहे ना त्याच. मग काचेतला दिसायलेला व्यावहारिक सत्यत्वच पावलोत आपण, आणि फडक्याचाही आहे का नाही? आता त्या ठिकाणी दोन्हीची समान सत्ता झाली का नाही? व्यावहारिक सत्तेमध्येच साधक सत्ता, एका सत्तेमध्ये समसत्ता झाली का नाही दोन्हीची? मग सिद्धांत काय आहे? समसत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, पण विषम सत्ता जर असेल तर साधक बाधक व्यवहार होत नाही, हा सिद्धांत आहे. मग स्वप्न पदार्थ कसे आहेत? प्रातिभाषिक सत्तेतले, है का? आणि त्याचा अधिष्ठान पारमार्थिक. आत्मा कसा आहे? मग आत्मा पारमार्थिक सत्तेतला आणि स्वप्न प्रातिभाषिक सत्तेतले, मग त्या ठिकाणी दोघाचा साधक बाधक व्यवहार होईल का? समसत्ता नाही, दोघाची विषम सत्ता आहे. मग विषम सत्तेत झालेला भ्रम त्याला अनिर्वचनीयताच मानावी लागेल, आणि समसत्तेमध्ये जर झाला असेल तर अन्यथा ख्याती मानायची त्या ठिकाणी. मग तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे, कुठे? स्वप्नात. परंतु स्वीकार आहे, परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीतीत होतात, म्हणून त्याच्या उत्पत्तीमध्ये, कशाच्या उत्पत्तीमध्ये? स्वप्नाच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीयताच मानली पाहिजे. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता, अधिष्ठान ब्रह्माची कारणता है का नाही? कारण अधिष्ठान आहे. अधिष्ठान काय आहे? कारण आहे का नाही? ती सत्यता कोणाची आहे? आता प्रातिभाषिक सत्तेला कारण कोण आहे? अधिष्ठान. कशावर भासायले? प्रातिभाषिक पदार्थ कशावर भासतो? प्रातिभाषिक पदार्थ कशावर भासतो? प्रातिभाषिक
मिथ्या पदार्थ कशावर भासतो? कल्पित पदार्थ कशावर असतो? कशावर भासतो? कल्पित पदार्थ कुणाला भासतो? कल्पित पदार्थ कोणाला दिसतो? सर्प कोणाला दिसतो? कोणाला? आपल्याला दिसतो का नाही? अधिष्ठान हे कोणाचं आहे? भ्रमरूप पदार्थाचं आहे का अधिष्ठानाचंच अधिष्ठान आहे? अधिष्ठान कोणाचं आहे? त्याचं भ्रमरूप पदार्थाचं अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानावर काय व्हायलंय? है का नाही? का म्हणून व्हायलाय? अधिष्ठानाचं अज्ञान आहे म्हणून. है का नाही? आणि पण कशावर भासायलंय ते? अधिष्ठानावरच. अधिष्ठानावरच भासायलंय ना. मग अधिष्ठानावर जो पदार्थ भासतो तो अधिष्ठान रूप असतो का? मग अधिष्ठान रूप नाही. अधिष्ठान रूप नाही. मग जर त्याची निवृत्ती झाली कशाने? अधिष्ठानाने. अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होते का नाही? त्यानंच होते का दुसऱ्यानं काय न होती? मग ज्यावेळेस अधिष्ठानाचं ज्ञानानं त्याची निवृत्ती होती हे आपण मानायलो, मग त्याची प्रतीती कशामुळे आली होती? मग कारण कोण आहे प्रतीतीला? अज्ञान आहे. पण कोणाचं? अधिष्ठानाचं. मग कारण कोण आहे का नाही? अधिष्ठान चैतन्यच आहे. पण परिणाम कशाचा आहे? त्या अज्ञानाचा, त्या उपाधीचा आहे. है का नाही? अज्ञान ही उपाधी आहे, त्या उपाधीचा परिणाम आहे. पण अधिष्ठान चैतन्य त्याला कारण आहे. अधिष्ठान कारण आणि उपादान कारण असे दोन कारण आहेत. है का नाही? म्हणून जे जे प्रतीतीला येतं अधिष्ठाना वाचून येतच नाही. अधिष्ठानाचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचा परिणाम आहे. जे जे भासायलंय ते ते अज्ञानाचा परिणाम आहे. है का नाही? मग अज्ञान कोणाचं आहे? मग अज्ञान कार्य आहे का कारण आहे? ब्रह्माचं अज्ञान जे आहे ते कार्य आहे का कारण आहे? अधिष्ठान कारण. अधिष्ठान हे कसं आहे? है का नाही? मग कशाला कारण आहे? प्रतीतीला का उत्पत्तीला? अधिष्ठान जे कारण आहे ते प्रतीतीला कारण आहे, प्रकाशनाला कारण आहे का उत्पत्तीला? हा, प्रतीतीला अधिष्ठान कारण आहे आणि उत्पत्तीला है का नाही? मग त्या उत्पत्तीचं कारण कोण? अज्ञान. है का नाही? आणि त्या उत्पत्तीच्या ज्ञानाचं कारण कोण? अधिष्ठान. है का नाही? मग अधिष्ठान कारण आणि उपादान कारण हे जे दोन कारण आहेत, ह्या दोन कारणापैकी अधिष्ठानाच्या ठिकाणी जी कारणता यायली ती कशाची यायली? कारणता कशाची यायली? ज्ञानाची यायली.
अधिष्ठानाच्या ठिकाणी हो. प्रतीतीची ज्ञान असतं. ज्ञानाची कारणता यायली. का म्हणून कारणता यायली तिथं? ते ज्ञान रूप आहे म्हणून. ज्ञान कशानं व्हायले? चैतन्य कसं आहे? ज्ञान रूप. है का? मग ते ज्ञान रूप, त्याच्यामुळं ज्ञान रूप आहे का? तो विषय उत्पन्न व्हालाय आणि त्या विषयाचं ज्ञान झालं म्हणून ते चैतन्य ज्ञान रूप व्हाले. ते ज्ञान रूपच आहे. आता ते विषय उत्पन्न होऊ न होऊ चैतन्य, मग कारणता त्याची, चैतन्याची जी कारणता आहे ती कारणता ती त्याचीच आहे का त्याच्या ठिकाणी आहे? त्याच्यामुळं उत्पन्न व्हायली कारणता त्या पदार्थामुळं. पदार्थ उत्पन्न झाला म्हणून त्या पदार्थाचं ज्ञान झालं. पदार्थ उत्पन्न जर नसला नसता तर ते ज्ञान रूप त्याच्या जवळचं गेला असतं का? ज्ञान स्वरूपता. नाही. ज्ञान स्वरूपच आहे. मग ज्ञानाला कारण चैतन्य का पदार्थ? चैतन्य. ते ज्ञान रूपच आहे ना. हो. है का नाही? पदार्थाचा काय संबंध आहे? ते ज्ञान रूप असल्यामुळं ते सांगाय, प्रकाशन करायला त्या पदार्थाचं, हा पदार्थ अमुक अमुक आहे म्हणून. ते जातच तशी ती ज्ञानवान आहे ते, हे का नाही? तो प्रकाशन करायला आहे. मग त्या ठिकाणी जी प्रकाशनता व्हायली, मग त्या प्रकाशनाला प्रकाशन करते वेळी ज्यानं प्रकाशन केलं आहे त्या ठिकाणी त्याच्या सत्तेवर केलं आहे का त्या विषयाच्या सत्तेवर केलंय? जवळ आलोय आता जवळ आलं. कोणाच्या सत्तेनं प्रकाशित झालंय? ते चैतन्याच्या सत्तेनं प्रकाशित झालंय. मग त्याच्या सत्तेनं ते प्रकाशित झालं म्हणून ते सत्य झालं का? जर आपण स्वप्न पाहिलं, आपण स्वप्न पाहिलं म्हणून स्वप्न सत्य का? ज्ञान करून आपण घेतलं नाही का? तिथं आपल्याला ज्ञान झालं नाही का? दोरीवर सर्प आपण पाहिलं नाही का? मग आपण त्या सर्पाचं प्रकाशन केलं म्हणून ते सर्प सत्य का? आणि जर समजा जर अज्ञानच राहिलं, कशाचं? त्या विषयाचं, अधिष्ठानाचं, त्या विषयाच्या अधिष्ठानाचं जर अज्ञानच राहिलं तर त्या ठिकाणी त्याची प्रतीती चैतन्याला द्यावीच लागेल. कारण त्या अज्ञानामध्ये क्षोभ व्हायलाय आणि तो क्षोभ झाल्यामुळं वृत्तीला त्या ठिकाणी प्रकाशनाला ते ज्ञान करून घेण्यासाठी, ज्ञान करून देण्यासाठी प्रकाशाची कमतरता वाटायली ना तिला. सहाय्य प्रकाशाचा असल्याशिवाय वृत्ती प्रकाशन करत नाही, हे का नाही? मग वृत्तीला त्या ठिकाणी प्रकाशाचं सहाय्य नसल्यामुळं विपरीत ज्ञानाची त्या ठिकाणी काय झाली? प्रकाशनता झाली, है का नाही? सजातीय दोष काय का अंशी मानावा लागेल, मंद अंधकार आदी दोष त्या ठिकाणी मानावा लागेल, है का नाही? किंवा नेत्र दोष, काहीतरी दोष मानावा लागेल. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जसं आहे तसं ज्ञान, त्या ज्ञानाला वृत्तीच्यानं झालं नाही. आता ते ज्ञान कोणाला होतंय? ज्ञानाला होतंय का अज्ञानाला होतंय? ज्ञान जे होतंय ते ज्ञानाला होतं का अज्ञानाला? हा, आता हे आपल्याला जगत दिसायले, ह्या जगताचं ज्ञान कोणाला व्हालंय? मग जीव कोण आहे? तर ज्ञान स्वरूपच आहे ना जीव. हा, मग ज्ञानाला ज्ञान व्हायलंय का नाही? मग ते व्हायलेलं ज्ञान त्या ज्ञानाचं आहे का विषयाचं? हा, ज्ञानाचंच काय व्हायलंय? ज्ञान व्हायले.
ज्ञानाला, त्या ज्ञान्याला, त्या ज्ञात्याला जे ज्ञान व्हालंय का ते त्याच व्हालंय. मग ही प्रक्रिया कशी घडती? विषय उपहित जे चैतन्य आहे का त्या चैतन्याचं आणि अंतःकरणोपहित चैतन्याचं एक दिवशी स्थितत्व जिथं येईल, संबंध त्याचा घडला की तिथं त्याच त्याला ज्ञान होत येईल. आणि जर त्या ठिकाणी आपण वेगळा पदार्थ मानू लागलो की म्हणायचं ते कसं ज्ञान आहे? विपरीत ज्ञान व्हालंय. घट जरी दिसला तरी ते विपरीतच ज्ञान आहे. घट जरी दिसला आणि त्या घाटाला आपण घट म्हणलो तर हे कोणचं ज्ञान आहे? हा, ती माती आहे हे खरं ज्ञान आहे की? खरं ज्ञान कोणचं आहे? हा, तसं जगत हे जर आपण पाहिलं, जगाचं ज्ञान झालं तर जगाचं कोणचं म्हणून ज्ञान व्हावं? मग ब्रह्म म्हणून आपण आपलं ज्ञान हो. हे आपणच आहेत सगळे. एकच हे जग कोण आहे? आपण. आपणच झालोत ना. जग कोण पाहलंय आणि मग कोण झालंय जग? हा, आपणच त्याला उत्पन्न केलंय ना, आपणच बघायलो. मग आधारी तोच आहे आणि अधिष्ठान ही. मग अनिर्वचनीय ख्यातीमध्ये आणि अन्यथा ख्यातीमध्ये काय फरक आहे? अन्यथा ख्याती नाही हा सिद्धांत आपल्याला करता येईल का? म्हणून अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सत्य, अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सत आणि असत याच्या निराळा जो पदार्थ आहे, वेगळा पदार्थ आहे, तो पदार्थ कसा आहे? मिथ्या आहे, है का नाही? आणि तो मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूपच असतो. तो पदार्थ अधिष्ठान रूपच असतो, है का नाही? आणि मग अन्यथा ख्यातीमध्येही जो पदार्थ त्या अधिष्ठानावर भासायला तोही पदार्थ कसा आहे? अधिष्ठान रूपच आहे. काय फरक पडायलाय मग? अहो, अन्यथा ख्यातीमध्ये ही जो काय लालपणा दिसायलाय तो कोणाचा आहे? है का नाही? त्याचाच आहे ना. आणि हे जग तरी कोणाचं आहे? अधिष्ठानाचंच आहे. मग अन्यथा ख्याती नाही आम्ही सर्वथा त्याग करीत नाहीत अन्यथा ख्यातीलाही. पण म्हणतो तो, परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी, अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून तिथं कोणते पदार्थ आहेत का? का नाहीत? तर पदार्थ आकारवान आहेत. पदार्थ कसे येत? आकारवान आहे. ब्रह्म कसं आहे? निराकार आहे, है का नाही? मग निराकार ब्रह्म आकारवान कसं असू शकेल? तुम्ही त्याला आकार मानायला. मग हे जे तुमचं मानणं आहे ना, निराकाराला आकारात मानणं हा भ्रम आहे. मग ह्या जगाला जग म्हणणं, सत्य म्हणणं हा तुमचा भ्रम आहे. मग तो भ्रम कसा झालेला? हा झालेला भ्रम कोण आहे? अधिष्ठान ब्रह्मच आहे. भ्रम तुम्हाला जो जगताचा झालाय ना, हे जगत कसं आहे? भ्रमरूप आहे. केव्हा आहे? आकारवान तुम्हाला दिसलं तर. हा, ब्रह्म दिसल्यावर कसं? घट घट म्हणून जर दिसला तर भ्रम. माती म्हणून. आणि घट जर माती, घटाला बघितलं की मातीच आहे असं जर ज्ञान झालं तर म्हणायचं याला सत्य ज्ञान झालं आहे. जगाकडे बघितलं की हे ब्रह्मच आहे, जग नो हे अवघा, या अवस्थेवर तो अभंग लिहिलेला आहे. जग नव्हेच, हा, सर्प नव्हेच,
सर्प नव्हेच. काय आहे ते सर्प? दोरीच आहे, है का नाही? म्हणून आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूपच आहे, त्याला सत्ताच नाही ना त्याची. नाही. हा, त्याला सत्ता, स्वतंत्र सत्ता नाही. त्याला सत्ताच नाही. म्हणून त्या पदार्थाला तुम्ही जर ते मानू लागलात, तुम्ही ते कसा मानायलात? सत्य मानायलात. म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रातिभाषिक सत्ता दिली, त्याला प्रातिभाषिक सत्तेत नेऊन घातलंय. का म्हणून घातलं प्रातिभाषिक सत्तेत नेऊन त्याला? कारण तुम्हाला त्याच्याबद्दल सत्य ज्ञान करून द्यायचंय, ते ब्रह्मरूप आहे म्हणून. म्हणून त्याला प्रातिभाषिक सत्तेत. सत्ता. हा, जे तुम्ही व्यावहारिक सत्ता मानायलात ना, ही व्यावहारिक सत्ता काय केली? प्रातिभाषिक सत्तेत घातली. सांगून शिकून काय केलंय? व्यावहारिक सत्ताला काय दिलं? प्रातिभाषिकत्व दिलं. आणि प्रातिभाषिक पदार्थ अधिष्ठान रूपच असतो, है का नाही? हे सांगण्यासाठी. आणि स्वप्न पदार्थात म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थात आणि व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थात साम्यता आहे. फरक काय आहे? मग स्वप्नातलं दिसणारा पदार्थ हाही ब्रह्मरूपच आहे, आणि जागृतीतला दिसणारा पदार्थ ही दोघाची प्रतीती कशा यायली? त्याला दुसरं कोणी बघायले का? ते पदार्थ आहेत हे कोण म्हणायले? आपणच चैतन्यच म्हणायले ना. मग ते जनावरातलं चैतन्य असो, किडा मुंगीतला असो, कशात चैतन्यच म्हणायलं ना. हाय मुंगी म्हणायली साखर गोड आहे, हा, आणि मनुष्य काय म्हणायला? साखर. मग हे गोड ज्ञान कोणाला व्हालंय? है का? मग अशा रीतीने एवढं तरी कंप्लीट करू. त्याच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. मग हे कसे उत्पन्न व्हायले तर? है का? हे जे पदार्थ आपणाला प्रतीतीला यायलेत, हे अनिर्वचनीय प्रतीतीला म्हणतात. त्याला सत्ता, सत्ताहून विलक्षण हे खरे बी नाहीत. हे पदार्थ खरे नाहीत. का म्हणून खरे नाहीत? हा, ब्रह्मज्ञानापुढं आता बघितलं ना कसे टिकत नाहीत तर? ब्रह्मज्ञानापुढं टिकत नाही. आणि त्याला असत्य का म्हणता येत नाही? प्रतीतीला आलंय, है का नाही? आणि असत पदार्थ प्रतीतीला येत नसतो. आणि जर आला असतं त्याला अनिर्वचनीयता द्यावी लागेल का नाही? आता जर आला असतं प्रतीतीला, त्याला सद्बी म्हणता येत नाही ना असद्बी म्हणता येत नाही, म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हणायचं. म्हणून अनिर्वचनीय ख्याती मानावी लागते. इथं त्याला हे सांगायचं की इथं अनिर्वचनीयच ख्याती मानावी लागते. अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता, अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. आता दिसायली कुठे कारणता? ती देशकालाच्या ठिकाणी. काय कारण आहे? देशकाल कारण. हा, मग ती कारणता कोणाची? ब्रह्माची. आणि दिसायली कशावर? आहे का नाही? मग अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी जर प्रतीतीला आली तर ती देशकालाच्या ठिकाणी कारणता आलेली अज्ञानी जीवाला वाटेल देशकालाची आहे. आणि ज्याला ज्ञान झालं आहे तो कोणाची मानेल? है का नाही? मग अज्ञानाला कारणता तिथं भासती, है का नाही? तो भ्रम आहे का नाही? मग ते वास्तविक ज्ञान आहे का? ते ब्रह्मज्ञान व्हालंय त्याला, है का नाही? मग देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीत होते ती कारणता. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मांडली तर चालेल,
किती? शंभर. क्षणभर मानली तर चालेल. चालेल. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. पण सगळं काही ती काम करू शकत नाही. काल तुम्हाला दृष्टांत द्यायला होता. एक जणाला 1,00,000 रुपये पाहिजे होते, पण तो समोरचा म्हणला मी 1,00,000 रुपये देत नाही, 50,000 देतो. पण त्याला 1,00,000चं काम होतं ना, मग त्याचे 50 घेऊन काम व्हायले का? नाही. मग होईल, पण किती होईल? मग तसं ते अर्ध काम काय कामाचं? मुक्तता होईल, पण मेल्या काय कामाची ती मुक्तता? अन्यथा ख्यातीचा जर स्वीकार केला तर पूर्ण काम करणार नाही, हे का नाही? देव आहे हे कळत आहे. कशानं? पूर्वमीमांसा शास्त्रानं देव आहे हे कळत आहे का नाही? मी देव आहे हे नाही. हा, पूर्ण काम करीत नाही ना ते शास्त्र. म्हणून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होत नाही, काम भागत नाही. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीच मानणे गरजेचं आहे. म्हणून वेदांत शास्त्र अनिर्वचनीय ख्यातीचाच स्वीकार करून जीवाला उपदेश करतो, कारण त्याला पूर्णता प्राप्त करून द्यायची आहे. कशाची? ब्रह्माची. हा, कारण तो स्वतःच्या स्वरूपाला आहे का नाही? मग तो कारणता कोणालाही द्यालाय. कोणाची कारणता? ती कारणता त्याची कोणाला दिली? है का नाही? जसं बैनाम्यावर बगर पैसे घेता सही करणं, आहे का नाही? मग बैनाम्यावर जर सही तशी आपण केली, पैसे नाही, काही नाही, घेतली चुकून कोणीतरी काहीतरी करून, मग ते आपलं राहीन करा. मग आपली जी सत्ता ती विकल्या गेली ना, मग ती कोणी घेतली? देश कालानं घेतली. मग देश कालाच्या हातामध्ये जर आपली सत्ता दिली तर कारण कोण होणार? देश मालक होणार की हो. आणि मग तुम्ही डोळे झाकून सोय कामून केली, अज्ञानात कामून राहिलात, अज्ञानात कामून राहिलात. तुम्ही विचारायचं काम होतं, तुम्ही कशामुळे सही घ्यायलात, कशावर घ्यायलात? आम्हाला अगोदर वाचून दाखवा, आम्हाला आधी वाचून दाखवा, है का नाही? आणि जर ते वाचून बघितलं असतं तर ज्ञान झालं असतं, मग सही केली असती का? मग आपली सत्ता आपल्याजवळ राहिली नसती का? जमीन गेली असती का त्याची? मग आपली सत्ता गेली मग ती गेलेली सत्ता तर मिळवायची ना. आपली गेलेली सत्ता खटटोप कशासाठी आहे का नाही? म्हणून आपण जी सत्ता दिली का ती अनिर्वचनीय पदार्थाला दिली. देशकाल कशी येतं? हा, ते कारण नाही तर ते अनिर्वचनीय पदार्थाला आपण देऊन टाकली सत्ता. ते बरं तरी झालं अनिर्वचनीय म्हणून. ते जर सत्य असलं असतं तर ते बरं झालं, है का नाही? पैसे हरपले किती? 1,00,000 रुपये हरपले खिशातून, हरपले. आणि मग हरपल्याचं ज्ञान झालं की जाग आली. मग तो काय म्हणतो? बरं झालं स्वप्नात हरपले होते, जागृतीत नाही हरपले. बरं झालं कधी म्हणतो तो? बरं झालं स्वप्नात हरपले. ते तरी बरं झालं. आपण कोणाला ऐकलंय? कारणता. पुन्हा कोणती कारणता आहे? सत्यताची. आहे का नाही? ती सत्यता कोणाची? मग ती मग देश कालाच्या ठिकाणी सत्यता आपली का नाही?
हा मग गुरुजी कधीपासून सांगायले तर सुरुवातीला तरी पण त्याला कळाच न झालंय तर तरी मान्य केलं. हा तरी पण आणखी त्याची खुमखुमी राहिलीच इतक्यावर सुद्धा भागाना झालंय. आणखी काय विचारतो आणखी उद्याच्या वेळामध्ये पाहू. कुंडली